कामगार दिनानिमित्त शुक्रवारी साईबाबा चौक गणेश मंदिर इथं राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कामगारांचा सन्मान करण्यात आला। 1 मे कामगार दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ठीक 11 वाजता साईबाबा चौक गणेश मंदिर इथं राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र ट्रेड युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात विडी व यंत्रमाग कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचा फेटा बांधून खाऊ देऊन सन्मान करण्यात आला। अनेक वर्षांपासून काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत असलेले अंबिका कल्लावाले, लक्ष्मी कोंडा, अन्नपूर्णा गुंडला, उमा सत्तारवाले, दीपिका दिल्लीवाले, अंबाबाई धुळम, कविता लक्षेट्टी, कौशल्या सोनगीवाले, सिद्धलिंग कट्टे, सोमनाथ कनकी, सतीश गोरंटला, नरसिंग संगा यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्ताने राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे तसेच सोलापूर शहराचे अध्यक्ष माननीय महेशजी गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनानिमित्ताने तसेच 1 मे कामगार दिनानिमित्ताने कष्टकरी कामगार, विडी कामगारांचा तसेच यंत्रमाग कामगारांचा या ठिकाणी सन्मान केलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून हेच काम करत त्यांनी जीवन जगत आहेत। यंत्रमाग कामगार देखील 50 वर्षापासून हेच काम करत आहेत। विडी कामगार माता भगिनी देखील गेले 40 ते 50 वर्षापासून काम करून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत। परंतु आताचे सरकार, जे महायुती सरकार आहे, भाजपा सरकार, आजपर्यंत कामगारांकडे लक्ष दिलेलं नाही आहे। कामगारांचे कुठलेही कायदे अस्तित्वात नाहीत। कामगारांचे कायदे मोडकळीस करत आहेत। भाजप सरकार आल्यापासून कामगारांना न्याय मिळायचं बंदच झालेले आहे। कामगारांना किमान वेतन मिळत नाही, कामगारांना कुठलाही सुरक्षा कायदा नाही आहे आणि जेणेकरून कामगार आजच्या परिस्थितीसुद्धा 50% उपासमार्गाने जीवन जगत आहेत। कुठलाही कायदा सक्षम नसल्यामुळे त्यांना न्याय मिळायचा विषयच नाही आणि न्याय मिळताना दिसत नाही। तरीसुद्धा आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शरद पवार साहेबांचा एकच विषय म्हणणं आहे की महिला कामगारांना आपण त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा। आपला पक्ष न्याय देण्यासाठीच विचार करेल। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र फलमारी यांनी तर आभार बालाजी गंगुल यांनी मानले।